नाही, विमानतळाचे जे जो प्रश्न आहे विमानतळ हा त्याच्यामध्ये जे लोक बाधित होणार आहेत, ज्यांची हो. घरं जाणार आहेत, हो त्यांना खरं सरकारने अगोदर त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. पुनर्वसन करावं किंवा जागा जास्त तुमची आहे तिथंच पुनर्वसन करावं. त्याच्याबद्दल सरकारने स्पष्टता देणं गरजेचं आहे की तुमचं पुनर्वसन आम्ही ह्याच जागी करणार आहोत का तुम्ही दुसऱ्या जागी देणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टपणे त्यांनी त्याचा लोकांचं त्याच्यामध्ये काउन्सिलिंग केलं पाहिजे. त्यांचं लोकांचं सगळ्यांचा मत त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे आणि ह्या गोष्टी क्लिअर झाल्यावरच बातम्या दिल्या पाहिजेत पुढच्या सुद्धा. बरोबर. असं होणार आणि तसं होणार या बातम्यांना अर्थ नाहीये. बरोबर. तुम्ही तुमच्या मूळ कळीचे मुद्दे आहेत ते हे करा आणि त्याच्या आधी जर त्यांना काही दुसरा पर्याय देता आला, समजा कदाचित तिथे एखादं सॉफ्टवेअर पार्क करता आलं आणि त्या गावातले ज्यांचे बाधित लोक आहेत त्यांना प्राधान्याने त्याच्यात जर नोकऱ्या दिल्या, त्याच्यात जर त्या मुलांना काही रोजगाराच्या संधी दिल्या तर कदाचित अजून सौम्य भूमिका त्या लोकांची होऊ शकेल. इंडस्ट्री छोट्या मोठ्या लॉजिस्टिक पार्क हे आधीच जर केले तर मग विमानतळाच्या पुढच्या गोष्टी सोप्या होऊ शकतात.